नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आज आपणाला घरगुती स्वरूपाचे लिंबाचे क्रश लोणचे ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी चवीला अत्यंत आंबट, गोड आणि चटकदार अशा पद्धतीची आहे. या रेसिपीसाठी मी खालील घटक वापरलेले आहेत. एक 10-12 लिंब घेतलेली आहेत. आपण ते आता पुसून घेणार आहोत. आता सध्या त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण. मीठ टाकल्यामुळे निर्जंतुक होतात लिंबे आणि स्वच्छ धुवून निघतात पहा. रेसिपीला आपण आता सुरुवात केलेलीच आहे. ताजी लिंब मिळालेली आहेत मला, त्याच्यामुळे मी ते आणलेले आहेत. एक 10 मिनिटासाठी असं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पहा साईडला. ही लिंब जरी 10-12 असली तरी आपण नेमकं वजन नाही सांगू शकत, कारण बारीक मोठी आपल्याला तर क्रश मोजून घ्यायचं आहे पहा. आता ही लिंब आपण पुसून घेणार आहेत पहा, धुतलेली आहेत चांगली. टॉवेलवरती आपण ते टाकून घेऊयात, रुमालावरती टाकून घेतलेत आपण. प्रत्येक गोष्ट इथं कोरडी करून घ्यायची पहा, त्यालाच महत्त्व आहे इथं जास्त. ओलसरपणा जर राहिला तर लिंबाचं लोणचं तुमचं खराब होणार आहे पहा. बाहेरचा एक टिपका सुद्धा पाण्याचा त्याला गेला नाही पाहिजे. सगळंच कोरडं आहे इथं. रुमाल पुसून घेतलेला आहे व्यवस्थिशीर सगळे. सगळे लिंब आपली इथं आता पुसून झाली पहा, स्वच्छ एकदम. आता ही लिंब आपल्याला अशी हे मिक्सरचं भांडं सुद्धा मी स्वच्छ धुवून घासून कोरडं केलेलं आहे पहा. त्याचा वापर आपण नंतर करणार आहेत. सगळी इथं जे कापायचं आहे मला ज्या याच्यावरती, ते सुद्धा स्वच्छ कोरडं झालेलं आहे. आता आपण लिंबू कापून घेऊ पहा. एका लिंबाचे साधारणपणे 8 तुकडे आपण करणार आहोत. एखादा जर तुकडा तुमच्याकडनं मोठा झाला तर तो तुम्ही पुन्हा बारीक करू शकता, कारण लिंबू आपल्याला क्रशच करायचा आहे. यातल्या बिया मात्र सगळ्या काढायच्या आहेत काळजीपूर्वक. जर बिया राहिल्या तर लोणचं कडू लागतं पहा. ते बिया पण त्याच्यामध्ये क्रश होऊन जातात. त्याच्यामुळे बिया काढून घ्यायच्या आहेत पद्धतशीर. लोणचं अतिशय चवीला रुचकर लागतं पहा हे. याच्यामध्ये आपण तिखट वापरणार नाहीये, साखर, गूळ वापरणार नाहीये, तेल वापरणार नाहीये, कुठली शिजवण्याची याच्यामध्ये प्रक्रिया होणार नाहीये पहा. नैसर्गिक घटक जे आहेत ते आपल्याला पुरेपूर याच्यातून मिळणार आहेत. अशा पद्धतीने हे लोणचं आपल्याला करायचं आहे. तुम्ही तिखटाचं लोणचं केलेलं आहे, पण असं पण एकदा करून बघा. आता हे सगळी फोडी ज्या आहेत लिंबाच्या त्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत. आता हे धाग्यातली खडी साखर आहे पहा, ही मिक्सरमधून आपल्याला बारीक करायची आहे. कारण याच्यामध्ये कुठलीही ह्या खडी साखरेवर रासायनिक प्रक्रिया कमी झालेल्या असतात. साखरेपेक्षा आणि गुळापेक्षा थोडी आरोग्याच्या दृष्टीने पण खडी साखर चांगली असते पहा. आपण ते बारीक करून घेतले पहा मिक्सरमधून. आता खडी साखर बारीक झालेली आहे. आता हे लिंब पण आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत. एकदम पिठासारखं बारीक नाही करायचे आहेत पहा. लिंबाचा सहसा जाडसर ज्याला म्हणतो आपण, तसं ठेवायचं आहे आपल्याला. क्रश करायचा आहे तो. एका याच्यामध्ये बसणार नाहीत आपल्या भांड्यामध्ये एकदम. लिंब जास्त आहेत आपली. याच्यामध्ये आपण रॉक सॉल्ट ज्याला म्हणतो आपण, पिंक सॉल्ट, हे खनिज पद्धतीचं मीठ असतं. हे आपण इथे 1 चमचा वापरणार आहे. आत्ता आपण अर्धा वापरू, नंतरच्या याला आपण अर्धा वापरणार आहोत. आपण ते क्रश केलेलं आहे पहा, मिक्सरमधून काढलं आहे. हे पण काढून टाकू मिक्सरमधून. व्हिडिओ आपल्याला फार लांब करायचा नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट क्रश करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा ते टाकून घेऊ. हे पण क्रश केलेलं आहे आपण. आपले लिंब सगळे क्रश झालेले आहेत पहा. आता याच्यामध्ये बाउलमध्ये आपण ते काढून घेतले. आता ते मोजायचे आहेत आपल्याला, कारण क्रश मोजायचं कारण म्हणजे आपल्याला तेवढीच खडी साखर घालायची आहे, जितका तो क्रश भरेल तेवढं. त्याच्यामुळे लिंब तुमचे किती असू द्या ते मोजत बसायचं नाही. किंवा लहान मोठी लिंब असू शकतात, 12 घेतले 13 घेतले असं. लिंब जर लहान असेल तर प्रमाण चुकेल. असं मोजून घ्यायचं. त्याच्यात एक बाउल टाकलाय आपण मोठ्या याच्यामध्ये बाउलमध्ये. आता अजून एक भरलाय, म्हणजे आपले 2 बाउल भरलेत पहा. म्हणजे आपल्याला 2 बाउल खडी साखर इथं लागणार आहे. आपण ती घेणार आहेत पहा मोजून. आता या भांड्यात ते बसणार नाही, आपल्याला भांडं दुसरं घ्यायचं आहे. भांडं शक्यतो स्टीलचंच वापरा आणि बरणी काचेचीच ठेवा लोणचं भरण्यासाठी.
एक आपण टाकली पाहिजे. एक बाऊल भरून साखर टाकली, खडी साखर. दुसरा पण बाऊल आता भरणार आहे. 2 बाऊल आपण टाकलेत पहा बरोबर मापाप्रमाणे. मग भांडं मोठं घेतलंय आपण. स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. ते आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने. मस्त असा कलर आलाय पहा. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आपल्याला 2 चमचे मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आपण अगोदर टाकलेला आहे. एकंदर आपण मीठ 3 चमचे टाकले. तुम्हाला जर जास्त थोडं हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि एवढं पुरेसं होतं पहा प्रमाण. कारण ते लिंबाचं लोणचं नंतर कमी होऊन ते खाली जातं एकदम. अशा पद्धतीने आपण आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स केल्यानंतर आपल्या याच्यात मिरी पावडर आपण इथं वापरणार आहोत. ती मी मिरी इथं 2 चमचे घेणार आहेत आपण. मग आपण तांबडं तिखट वापरणारच नाही ना. त्याच्यामुळे हे मिरी पावडरमुळं लोणचं इतकं चटकदार लागतं तुम्हाला काय सांगावं. खाल्ल्याशिवाय तुम्हाला ते समजणारच नाही. आणि काळपटपणा येत नाही पहा. असा पिस्ता कलर येतो छान एकदम. आणि जे काळ्या मिऱ्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला नॅचरल पद्धतीने याच्यामध्ये मिळतात. आयुर्वेदामध्ये पण काळ्या मिऱ्याला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपण ते इथं वापरलेलं आहे पहा. कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया इथं झालेली नाहीये पहा. शिजवणं, भिजवणं. आता आपण ही बरणी धुवून पुसून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये लोणचं आपण टाकणार आहेत पहा. कुठलंही प्रिझर्व्हेटिव्ह आपण इथं वापरलेलं नाहीये पहा. तुम्ही बघितलेलं आहे. तरी पण हे लोणचं 2 वर्ष राहतं. अर्थात ते तिथपर्यंत राहिलं पाहिजे आपल्या खाण्यातून. ते इतकं चटकदार लागतं का ते संपून जातं लवकर. असं हे भरून घ्यायचंय आपण याच्यामध्ये याला पक्कं झाकण लावायचंय. एक 2-3 दिवसात 3-4 दिवसात ते लोणचं आपल्याला खायला तयार होतं पहा. झाकण लावून घ्यायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.